मंडळी, विनोदाच्या लज्जतदार, खुमासदार, खुसखुशीत आणि रुचकर पदार्थांनी तुम्हाला पोटभर हसवण्यासाठी मी प्राजक्ता तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहेत की कोणते शेफ या आठवड्यात सेफ आहेत आणि कोणते शेफ आपल्याला निरोप देणार आहेत. आणि त्याचबरोबर हे देखील कळणार आहेत की ह्या आठवड्याचे सर्वोत्कृष्ट शेफ कोण आहेत, अर्थात कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत, ज्यांना मिळणार आहे विनोदाचा सातबारा. तेव्हा अजिबात वेळ न दवडता बघूया आजची आपली पहिली रेसिपी कोणती आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे खंते विनोदवीर मंदार आणि अन्विता. नमस्कार नमस्कार नमस्कार. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरिएशनचा बादशाह उर्फ फेट्यांचा व्यापारी. मंदार, येस, वा वा, छान दिसतोयस. क्या बात है प्राजक्ता, हमें जरा से फेटे क्या मिलने लगे, आपकी तो नियति बदल गई. येस, मी म्हणलं छान दिसतोयस, अच्छा. छान करतोयस नाही. चल चल आवर. सतत ही अपमान करत असते. हरकत नाही कॉन्सन्ट्रेट. सही. जिस अंदाज से आपने चूमा था इस मफलर को, जिस अंदाज से आपने चूमा था इस मफलर को, ये मफलर अब हंटर की तरह चलने लगा है. हंटर की तरह चलने लगा है. वाह वाह वाह. अरे प्रसाद दादा, दादा कसं आहेस? मस्त. नाही, तुझ्यावर पण मी शेअर केलाय हा. बर. नाही कसं आहे, जुजबीवर माझं आनंदी असणं अवलंबून आहे, पण तुझ्यावर माझं इथे असणं नसणं सगळंच अवलंबून आहे. त्यामुळे तुझ्यावर पण मी शेअर केलेलं आहे. ओके, गौर फरमाइए. इर्शाद. या खुर्चीवर बसला एक अवलिया, ज्याचं वर्णन केलं जातं खट्याळ मिश्किल रुबाबदार. खुर्चीवर बसला एक अवलिया, ज्याचं वर्णन केलं जातं खट्याळ मिश्किल रुबाबदार. आज किट चांगलं झालं तर श्रेय माझं, नाहीतर अन्विता जबाबदार. येस, चला. ओके, चला तर या सगळी फालतूगिरी झालेली आहे, तर आपण स्किटला आता सुरुवात करू. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरिएशनचा बादशाह. तुम्हाला माहिती असेलच, लेट इट बी. आज माझं काम बघून एका न्यूज चॅनलने मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. गौरव, पर डे सुद्धा देणार आहे. पण मी इथे आलेलो आहे, पण मला अजून रिसीव्ह करायला कसं कोणी नाही आलंय. एक्सक्यूज मी, येस, कोण आपण? सॉरी. हे तुमचं नाव आहे? आई बापांनी स्वतःच्या चुका इतक्या जाहीरपणे मांडल्या? नाही हो, नाही 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 नाही, सॉरी, हे माझं नाव नाहीये. अच्छा. ते आपण उगाच असं शायनिंग मारायला म्हणतो ना, सॉरी सॉरी, तसं आहे ते. ओके, ओके. सॉरी, पण सॉरी हा. का? मंद माणसासमोर शायनिंग मारली मी. एक्सक्यूज मी. ओके ओके ओके, हरकत नाही हरकत नाही. माय नेम इज मंदार जितेंद्र मांडवकर. मी अन्विता. मला त्याची काही गरज नाही. हा? ओके, आपण पुढे जाऊया. तर मला इथे न्यूज चॅनलने बोलवलं आहे इंटरव्ह्यूसाठी. या ओ ओ सर, हास्य जत्रा फेम मंदार मांडवकर. या, बाय. सर, वेलकम टू आवर चॅनल. हा, हा. ए डायबिटीज माझा. या. हे काय? सर, हे नाव आहे. आमच्या मालकांना बीपीचा नाही डायबिटीजचा त्रास आहे, ओ. त्यामुळे ए डायबिटीज माझा. अच्छा. एक पाऊल पुढे किंवा मागे, ओके. तुम्ही म्हणाल तसं. आता हे काय? सर, ही आमची टॅगलाईन आहे सर. हो. कारण काय आहे, आम्ही एक पाऊल पुढे टाकायचं की मागे टाकायचं हे आमच्या हातात नसतं. Yes. एक फोन येतो आणि मग आम्ही मागे पुढे करतो. काय? पावलं सर? हा 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 हा. ओके, तर आपण सुरुवात करायची का इंटरव्ह्यूला? ओके सर, सो मुद्दा आहे पुण्यात जो कालवा फुटला त्याबद्दल आपण बोलायचं. एक्सक्यूज मी मॅडम, What happened, एक्सक्यूज sir? मी. मी कॉमेडियन आहे. मी कालवा नाही, पंच फोडतो.
सर आपण इथे फुटलेल्या विषयी चर्चा करायला आलोय, न फुटलेल्या विषयी नाही. ओके 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 रेडी रेडी हां रेडी ओके पण सर- एक मिनिटं, मला तुम्ही इथे इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, मग मी हे का करायचं? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सर. हा? तुमचं अजून इतकंही कर्तृत्व नाही की आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेऊ सर. ऍक्च्युली तुम्ही स्वतःला व्हेरिएशनचा बादशाह म्हणवता ना, Yes, ते yes. टॅलेंट आमच्या चॅनलसाठी वापरायचंय सर. तुम्हाला रिपोर्टर म्हणून बोलवलंय. नो 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 सॉरी मी ऍक्टर आहे, त्याच्यामुळे मी हे असं काही करणार नाही. नो ठीक आहे सर, मग तुम्ही जाऊ शकता. ओके गिव्ह माय पर डे. कामीम नाही गेलं कसला परडे. याला काय अर्थ आहे? रिकाम्या हाताने तुम्ही जाणार नाही. नारळ टोपी टॉवेल तयार आहे सर. तुमच्या कामाप्रती मी पॅशन बघून मी खूप खुश झालेलो Thanks, आहे. sir. ओके Yes, मी sir. करायला तयार आहे रिपोर्टर. ओके चला ओके सर Yes. आपण हा, okay. हा आपण Sir, इथे ready. शूट हा. करायचंय. सर आधी ऐकलं तर जमेल. हा ओके सर तुम्हाला आधी घटनास्थळी जावं लागेल सर. नाही नो 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 वाय सर? मी त्या पाण्यात जाणार नाही. नो सर नाही सर, तसं नाही. आपण इथेच शूट करणार आहोत. क्रोमा शूट करणार आहोत सर आपण. हो Yes, sir. येस क्रोमा. सर म्हणजे हा हिरवा पडदा हा, आहे. हा. तुम्ही इथेच उभं राहायचं, मी तुमच्या मागे पुन्हा टाकणार सर. ओके सर. ओके डन डन ओके ओके चल रेडी रेडी सर तुमची पॅन्ट फोल्ड करा. व्हॉट? पॅन्ट फोल्ड करा गुडघ्यापर्यंत आणि हा कोट द्या सर. नाही अरे मला लोक ओळखतील पटकन. नाही हो सर, काही फालतूपणा बोलू नका, कोणी ओळखत नाही तुम्हाला. आय लाईक युअर पॅशन. ओके 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 सर हा इथे उभे राहता. इथे ओके हा त्यापेक्षा तिथे उभा राहतो. सर इथे उभं राहा. येस रेडी सर. हां चल रेडी 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 सर. या ओके रेडी ओके ओके आपण लाईव्ह जातोय. लाईव्ह जातोय. 3, 2, 1. नमस्कार, मी अन्विता फलटणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. डायबिटीज माझा एक पाऊल पुढे किंवा मागे तुम्ही म्हणाल तसं. आणि आजचा स्पेशल शो आहे फूट कालव्या फूट. आणि त्यासाठी आपले प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन उपस्थित आहेत. मंदार मांडवकर. मंदार तुला ऐकू येत आहे का? मंदार तुला ऐकू येत आहे? हो ऐकू येते मला ऐकू. हळू बोल, इथेच आहे मी. मंदार मला सांगा, तुमच्या आजूबाजूला आता काय आहे? हा हो अन्विता, माझ्या डाव्या बाजूला एक मेणाचा पुतळा आहे आणि माझ्या उजव्या बाजूला वर्षानुवर्ष तेच दिसणारे चेहरे आहेत. आपण माझ्या मते आपला मंदार यांच्याशी संपर्क तुटतोय. तोपर्यंत तुम्ही बघा कालव्याची काही लाईव्ह दृश्य. आपण पुन्हा परत येऊया. अहो काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्हीच तर म्हणालात ना बाजूबाजूला काय आहे ते. मग अहो तुम्ही पुण्यात आहात, ते इमॅजिन करून बोला. येस आय हॅव टू इमॅजिन. आय हॅव शट अप. नीट फोकस. हा फोकस. ओके रेडी. आपला मंदार यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे. मंदार मला सांगा, तिथली परिस्थिती काय आहे? हा अन्विता, मी आता गुडघ्याभर पाण्यात आहे. हा गुडघ्याभर पाण्यात आहे मी आता मिलन सबवे या परिसरात आहे. भारत माता, लालबाग सगळंच इथे तुंबलेलं आहे. भारत माता सगळं मंदार- पाण्याखाली गेलेलं आहे. मिठी नदीला पूर आला असावा म्हणून हे सगळं होतंय मंदार माझ्या मते. तुमचा एकूणच संपर्क तुटलाय असं मला वाटतंय. नाही आपण तुमच्यापाशी पुन्हा येऊया. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. आपण तुमच्यापाशी पुन्हा येऊया. तोपर्यंत प्रेक्षक हो, तुम्ही बघा कालव्याची काही दृश्य आपल्याला दिसतात. अहो काय चाललंय? काय? तुमच्या बापाने पुण्यात लालबाग आणलं होतं का? अरे नाही सॉरी ते कसं आहे, पाणी तुंबलंय असं जरी म्हटलं तरी लालबाग, भारत माता, मिलन सभ्य आठवतो. मुंबईकरांना ती सवयच लागली हो. वर्षानुवर्ष परिस्थिती बदलतच नाहीये ना. अहो पण ही वेळ आहे काय? ते माझ्या पोटावर पाय द्याल तुम्ही. नाही, आपण नाही, लाईव्ह sorry, प्लीज sorry, प्लीज sorry, sorry. प्लीज तू जरा लक्ष दे. I want to ओके focus. ओके Sir, ready. शट अप. शायनिंग म्हणतो जरा. सॉरी हा घे. तांत्रिक बिघाड दुरुस्त झालेला आहे. हा. मंदार पुन्हा हा बिघाड होऊ देऊ नका मंदार. हा. जरा वापरा मंदार प्लीज. हा तिथल्या परिस्थितीचा आढावा सांगा आम्हाला मंदार प्लीज. हा इथे खूपच पाणी भरलेलं आहे. पुन्हा जलमय गेलेला आहे. अजिबात पुन्हा दिसतच नाहीये असे लोक बोलतायत. नक्कीच हा. मंदार नक्कीच धन्यवाद या माहितीबद्दल. मला सांगा मंदार, तिथे तुम्हाला कोणी पूरग्रस्त दिसतायत का? नाही इथे कोण नाही. प्रेक्षक हो, खूप धुकं तिथे साचलेलं आहे. त्यामुळे धुक्या पलीकडचं मंदार यांना दिसत नाहीये. मंदार धुक्या पलीकडे बघायचा प्रयत्न करा. मंदार धुकं वापरा स्वतःचं मंदार. दिसतंय मला दिसतंय. हो दिसतंय. येस दिसतंय. आताच हाती आलेल्या बातमीवरून आपल्याला कळतंय की ज्येष्ठ नेते घटनास्थळी येऊन पोहोचलेले आहेत. मंदार आम्हाला काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घ्यायचंय. मंदार विरोधकांचाच डाव आहे. आम्ही मागे त्यांचा आमदार फोडला म्हणून त्याने आमचा कावळा फोडला, कालवा फोडला. विरोधकांचाच डाव आहे हा. कसं आहे, निवडणुकीच्या काळात असे राजकीय फोडाफोडी होतच असतात. कधी विनोद फुटतो तर कधी तो असा जमा होतो.
त्याच्यामुळे ते सगळं होतच असतं. आताच आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा शेकडे. अण्णा, तुम्हाला काय वाटतं आपल्या महाराष्ट्रात अशा घटना का होत आहेत? ये जो सरकार है, सरकार बहुत हलगर्जीपना कर रही है. सामान्य मानुष की परेशानी ये सुने नहीं रही है. एक कलवा एक कलवा आदमी को हलवा बना देता है. एक कलवा आदमी को हलवा बना देता है. वो क्रांति वाली बाई बोल के चले गए. प्रेक्षक आपण पुन्हा मंदार यांच्याकडे जाऊया. प्रेक्षक आताच आपल्या बरोबर कॉल वरून जॉईन झालेले आहेत या घटनेवर मत देण्यासाठी सुपरस्टार अभिषेक. अभिषेक अभिषेक मला त्याचा आवाज नाही येत. सेफ ओके हा ओके. आपण सेफ खेळूया. सेफ, तुम्हाला यांच्याबद्दल काय म्हणायचंय? वाव यार वाव, कालवा फुटला यार. गणेश गायतोंड्याने फोडलाय कालवा. म्हणजे गायतोंडे पुण्यात आहे, आईच्या गावात. आताच सैफ यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की गायतोंड्यांची आई पुण्याची आहे आणि ते आईच्या गावात म्हणजेच पुण्यात आहेत. म्हणजे त्यांनीच हा कालवा फोडलेला आहे. आपण थेट गायतोंड्यांकडे जाऊया, त्यांच्याशी कनेक्ट करूया. गायतोंडे सर, आपलं यावर काय मत आहे सर? आ लड़के कनस का तोंडा मैं सर्वशक्ति साले सर्वशक्तिमान भगवान है मैं. बाप का, दादा का, भाई का, सबका कालवा फोड़ेगा रे तेरा फैजल. लगा आपण ही या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे जी सर्वप्रथम तुम्हाला फक्त डायबिटीज माझ्यावर बघता आली आहे. गणेश गायतोंडे यांनी स्वतः कबूल केलं की त्यांनीच पुण्याचा कालवा फोडलेला आहे आणि त्यांनी सरकारला खुली धमकी दिलेली आहे की ते फक्त पुण्याचाच नाही तर सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कोल्हापूर सगळे कालवे फोडणार आहेत. यावर सरकारचं काय म्हणणं आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचंय. अधिक माहितीसाठी बघत राहा डायबिटीज माझा, एक पाऊल पुढे किंवा मागे, तुम्ही म्हणाल तसं. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स. Welcome, मला welcome, वाटलं तुला उगाच फेटे दिलेत. थँक्यू सो मच. या हां सर, येस सर. कसं वाटलं सर? हां सर. नाही सर, नाही सर, सूत्रांकडून कळलं सर. नाही सर, मंदार मांडवकर. मी सांग चांगलं केलं मी. सर मी काहीच नाही केलं सर. हां, 500 कोटीची सैफनी केस. सर मंदारनीच केलं. त्यांनी आम्हाला फुटेज रेकॉर्ड करून पाठवलं सर. मी ओके सर. ओके. प्रोडक्शन वाल्यांकडनं 200 रुपये घे आणि कुठेतरी देशाबाहेर जाऊन लप. 200 रुपये देशाबाहेर डोंबिवलीला जातो मी. चालेल. मी काय झालं काय ते तरी सांगा. सैफनी केस टाकली की इतकं काही झालंच नव्हतं पुण्यात आणि तुम्ही सगळं दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला अटक करणार आहेत. माझी काय चूक आहे? तुम्ही सांगितलं मी ते बोललो. मला ना तुमच्यावर केस पडली पाहिजे. एक मिनिट. काय? एकदा बातमी दिली की आमची जबाबदारी संपली. बातमीच्या खाली सूत्रांकडून लिहिलं की आम्ही मोकळे झालो. कुठलीही बातमी असो, छोटी मोठी, खरी खोटी, कुठली, पण ती इतर चॅनल्सपेक्षा वेगळी असायला पाहिजे आणि सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर दिसायला पाहिजे. बाकी आता तुझं तू बघ. असं नका करू ना काहीतरी. हां सर. ओके सर आय मॅनेज. ओके सर. सर पोलिसांना इथेच पाठवा. आपण मंदार मांडवकरांची लाईव्ह अटक दाखवू सर. येस सर. ओके. रोल कर. नमस्कार. विश्रांतीनंतर मी अन्विता फलटणकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्याकडे इथे लाईव्ह अटक दाखवली जाणार आहे मंदार मांडवकर यांची. हो, मंदार मांडवकर हाच देशद्रोही ज्यांनी पुण्याच्या कालव्याबद्दल अफवा पसरवल्यात आणि त्याच्यावर केस टाकण्यात आलेली आहे. आता आपण बघूया लाईव्ह अटक. कोण आहे मंदार मांडवकर? मी नाही आहे मंदार मांडवकर. चल बाय. अरे जाऊ नको. बाय. जाऊ नको. वा, खरंच तुम्ही इतकी छान वातावरण निर्मिती केली की आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच एखादा लाईव्ह शो पाहतोय आणि न्यूज चॅनल पाहतोय. क्या बात आहे. आपण सरपंचांना विचारूया तुमचा हा मिमिक्री शिरा त्यांना कसा वाटलाय. सई? मंदार, तो स्कार्फ कायम तुझ्या जवळ ठेव, तुझी भरभराटच होईल. सुंदर. अन्विता,
पुन्हा एकदा सुपर्ब कॅरेक्टर पकडलंस, एकदाही हल्ली नाहीस. मंदार तू पण सुपर्ब, खूप खूप एन्जॉय केलं. मला तो पंचकोपा म्हणला, अभिषेकचा आवाज येत नाही. खूप मस्त होता. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रसाद. मंदार, अन्विता, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम पंचेस आणि मिमिक्रीचा हा असा वापर मी आजतागायत कुठल्याही स्किटमध्ये पाहिला नव्हता, सिरियसली पाहिला नव्हता. आणि अन्विता, परफेक्ट ऑब्झर्वेशन न्यूज अँकर्सचं, नक्कीच वगैरे म्हणणं काही सुचलं नाही की, आणि संपर्क तुटतोय वगैरे, क्लास, गुड वन. जाणून घेऊया सरपंच तुम्हाला किती गुण देत आहेत. प्रसाद. थँक्यू सो मच. सई. थँक्यू. 9 गुण. भारी मार्क्स मिळालेले आहेत मित्रांनो. ऑल द बेस्ट. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. नमस्कार रसिक हो, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट लिली तायडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम आणि तुमचा आवडता चॅनल. असंच पाहिजे तुम्हाला. त्यावर मी तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. त्याचं नाव आहे चुलीच्या मागे. काय ग चुलीच्या मागे. तर मंडळी, आता आपण पाहूया या चुलीच्या मागे आता कुठला कुक येणार आहे, त्याला आपण कुक करूया. जस्ट गंमत. तर मी आमंत्रित करते आजचे आपले शेफ, आपले आजचे कुक रुचकर हिंगे यांचं जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. काय होतं तुम्हाला? काय जस्ट मी जिलबी करून आलो, त्यामुळे जरा असं नमस्कार रुचकर नमस्कार. हिंगेजी. नमस्कार. 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 मी लिली तायडे तुमचं खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार तायडे मॅडम. नमस्कार. नमस्कार. बाय द वे, तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. काय? तुमचे केस अतिशय सुंदर आहेत. हो, थँक्यू. थँक्यू. लहानपणापासून मी खूप काळजी घेतली याची. वा, 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 वा. आता गेल्या वर्षीच मला हेअर ऑफ द इयर असा अवॉर्ड मिळाला. अरे वा. येस. मलाही मिळालं यावर्षी गुप्त हेअर ऑफ द इयर. ग्लॅड टू मीट यू सर. ग्लॅड टू. खूप अरे. मजा येणार आहे आज कार्यक्रम करायला. होय. खरंच खूप मजा येणार Yes, आहे. yes. कार्यक्रम सुरू करण्याआधी मी जस्ट तुमची माहिती लोकांना कळावी यासाठी एक थोडे प्रश्न विचारते. Yes, yes, yes. जुजबीज प्रश्न आहेत. नाही, इथे त्याची गरज नाही. चालेल ते. Yes, 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 yes. हा, तर मला सांगा, आपण शेफ कसे झालात? मी शेफ झालो माझ्या आईमुळे. नाही, आईमुळे तुम्ही झाला. कळलं का? तुम्ही आचारी म्हणजे शेफ कसे झालात? नाही, मी शेफ सुद्धा आईमुळेच झालो. अच्छा, ओके. हा. बरं. माझी आई फार मोठी ही होती. शानी? नाही, शानी नाही हो. शानी नाही राणी, हो. sorry. हा, माझी आई एक फार मोठी ती ही होती, शूर्पणखा होती. आणि ती चांगलं स्वयंपाक करते, त्याला काय म्हणतात? ते अन्नपूर्णा. अन्नपूर्णा. आणि नाक कापलं ती कोण? ती? ती विशाखा. बरोबर. ते हे शूर्पणखा. नीट बोला. ती शूर्पणखा. तर माझी आई एक नंबरची शिकरण होती. आणि पुढे गेले. शिकरण नाही हो. सुगरण असेल ते सुगरण. आई माझी सुगरण होती आणि त्यामुळे तिचे सगळे जे किडे नाही कलागुण माझ्यात उतरले आणि मी पण तसाच झालो. वा वा. बरं, मग मला सांगा की आता आज तुम्ही काय आपल्या रसिकांच्या पुढ्यात काय सादर करणार आहात? मी रसिकांच्या समोर आज तारपा नृत्य सादर करणार आहे. जरा एक मिनिट. चौगुले, जरा भानावर या. जरा भानावर या.
मला असं म्हणायचंय की तुम्ही ऍज अ शेफ तुम्ही आज काय कुठला पदार्थ तयार करणार आहात? येस मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आज मी विविध प्रकारचे रेसिझम तुमच्या समोर सादर करणार आहे आणि रेसिझम नाही, रेसिपीज म्हणतात त्याला. रेसिपीज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. Okay. आता तुम्ही प्रेक्षक जे म्हणतील किंवा तुम्ही जे म्हणाल त्या रेसिपीज मी सादर करेन. वा वा, फारच मला आदर. बरं, तुम्हाला या कार्यक्रमाचा फॉर्मॅट माहितीये का? हो. कसे आपल्याला रसिक प्रेक्षकांची काही पत्र आलेली वा, आहे, त्या वा. पत्राद्वारे आपण त्यांच्या शंकेचं निरसन करायचंय. वा. एखादा आवडीचा पदार्थ त्यांनी सांगितलेला तो आपल्याला त्याला दाखवायचा नक्कीच, आहे. नक्कीच. तर आता आपण पहिलं पत्र माझ्या हातात आहे ते आपण वाचूया. डोंबिवलीवरनं भावना आहुजा असं लिहित आहेत की दीदी भरवा भेंडी कैसे बनाते हैं. भरवा भेंडी म्हणजे भरली भेंडी कैसे बनाते हैं. तर भरली भेंडी मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, या या मागे. या पहा. भरली भेंडी ही भाजी करताना या. सगळ्यात आधी आपल्या हातात पाहिजे ते म्हणजे वा. भेंडी. वा. ही भेंडी घेतलेली आहे, भरली भेंडी. ही आपण भेंडी इथे भरलेली आहे. माझ्या कार्यक्रमात असे फन एलिमेंट्स मी नेहमीच ऍड करत असतो. चॅनलच्या ना खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. अचानक कॉल टाइम येण्याचे मेसेज बंद होतील. अचानक बोरिवलीचा तू विरारला जाशील. अचानक होईल सगळं. शांत व्हा जरा, शांत. Yes, हा? yes. आपल्याला काय करायचंय, आपला मोटिव्ह काय आहे, फोकस कडे लक्ष द्या. Yes, Anyway, yes, yes. तर दुसरं पत्र मी वाचते आहे. दापोलीवरून खोसे वहिनी विचारता आहे. नमस्कार खोसे वहिनी. ओळखता तुम्ही त्यांना? नाही सहज. समोर आल्यात त्या नाही जस्ट एक जनरल पत्रात वेळ चालले ना सर. शांत व्हा जरा. छान. तर खोसे वहिनी विचारता आहेत की नाश्त्यासाठी काही पटकन होणारे पदार्थ आहेत का? सांगा सर. खोसे वहिनी अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे. तरुण मुलं असतात घरी किंवा यंगस्टर्स असतात, या. कॉलेजला जाणारी मुलं असतात, त्यांना पटकन नाश्ता लागतो. खरंय. तर साधारणतः 4 ते 5 सेकंदात होणारा वडा माझ्याकडे आहे. क्या बात है. हो, अतिशय साहित्य सगळं गोळा करायचं. बरं. सगळ्यांना विचारायचं घरच्यांना वडा खाणार वडा खाणार वडा खाणार. सगळे हो म्हणाले की वडा करायचाच नाही आणि मग वडा 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 वडा. अरे काय बालनाट्याचं प्रमोशन चाललंय इकडे? हे कसले बालिश चाळे चाललेत? जस्ट एक फन एलिमेंट मी नेहमीच ऍड करत. एलिमेंट येईल ना आता. Fun. यापुढे मी तुम्हाला हाका नूडल्स कसे बनवायचे ते शिकवणार आहे. आता नूडल्स मध्ये ठेवून त्याला हाका जर मारले ना तर लाथा घालील तू. लाथ घालील. हो पंच गेला यार चांगला. घे, घे. लाज नाही वाटत करे तुला? लाज नाही वाटत? ये इकडे ये, पदार्थ बनव. या या. तर आपण हे सगळे दुर्लक्ष करूया आणि आपण आपल्या पदार्थांवर कॉन्सन्ट्रेट करूया. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे सिंगापुरियन हॉट अँड सोअर नूडल. नक्की हं? हो या ऑफकोर्स. याच्यात कुठलेही फन एलिमेंट नको आहे. नाही फन एलिमेंट. फूड एलिमेंट. येस फूड एलिमेंट. तर सिंगापुरियन आपण हॉट अँड सोअर नूडल्स शिकणार वा, आहोत. good. सगळ्यात आधी कढई घ्यायची. छोटी कढई नाही, समीर चौगुले साईज नाही, विशाखा सुभेदार साईज एवढी मोठी तरी आपण सॉरी आपण ठरलेलं आहे की फन एलिमेंट नको आहे, त्यामुळे हा विनोद विसरून जा तुम्ही. तर आपण ही कढई हातात घेतलेली आहे. कढई हातात घेतल्यावर कढाई केलं काय जब पडत आहे. आत्ताच बोललास आता ना just- फूड एलिमेंट म्हणून. हा, नको ना, yes, नको नको. नको. तर आपण ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे. गॅस पेटवलेला आहे. हे काय चाललंय? माझ्या डोळ्यात आग आहे बघायची. माझ्या हातात आग आहे. आच वाढू. पेटली. इकडे पेटव. ठीक आहे आपण वेगवेगळे प्रयोग विसरून जाऊया. सरळ लायटरनी हे पेटवूया. हा, तशीच पेटणार आहे ते. दीपक दीपक. तर हे लायटरनी पेटलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं कढई कुठली सिलेक्ट करतो. रसिको ही बघा, ही कढई आहे ती नॉनस्टिक कढई आहे. तर ही नॉनस्टिक कढई जी असते तेल फार कमी वापरता येते या बरोबर, कढईत. बरोबर, या कढईमुळे तेलाचा वापर फार कमी होतो. आता तेलाचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीच आहेत काय काय आहेत ते.
त्यामुळे आपण तेल कुठलं वापरतो ते सुद्धा फार महत्वाचं असतं बरोबर आहे, रसिको हो बरोबर. तुम्ही कदाचित ऑलिव्ह ऑइल वापरा किंवा शेंगदाण्याचं तेल अजिबात वापरू नका वा. कारण शेंगदाणा असतो तो अतिशय अपायकारक असतो तुमच्या प्रकृतीसाठी. तुम्ही खोबरेल तेल वा. वापरा. तर आपण थोडंसंच खोबरेल तेल आता या कढईत घेणार आहोत. अरे हे काय आहे? अरे गलिच्छ आहेस का तू? अरे ना सकाळीच लावलं होतं खोबरेल तेल त्यातलं थोडंसंच लागणार आहे. मग कशाला ती बाटली उघडायची नवीन बाटली म्हणून मी थोडंसंच अरे, खोबरेल पण तेल असं डोक्याचं तेल नसतं रे लावायचं इथे. इथेच आपण चुकतो. तेलाचं रिसायकलिंग आपण का नाही करत म्हणून आज जे आहेत ना पेट्रोलचे भाव ते वाढलेले आहेत. हा पदार्थ केल्यावर उरलेला तर पुन्हा मी डोक्यात घालणार आहे. हे असं आपण केलं पाहिजे. रसिको आपण आता कढईला सुंदर असं खोबरेल तेल लावलेलं आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळतोय. आता याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याची पात. कांद्याची पात ही फार महत्त्वाची असते. चायनीज डिश असतो सिंगापुरन डिश असतो यात कांद्याची पात फार महत्त्वाची असते. खरं, कांद्याची त्याची आपण पात अतिशय गुणकारी असते. म्हणजे मला असं वाटतं की कांद्याची पात आपण कच्ची खाऊ शकतो, त्याचं सॅलड करू शकतो, त्याचं सूप करू शकतो. मला ना कायम वाटतं की कांद्याची पात ना बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेली आहे. कायम असं वाटतं. म्हणजे या चायनीज या सगळ्या रेसिपीजमुळे ना कांद्याची पात पुन्हा नावारूपाला आली आहे. तर खरंच मला या सगळ्या शेफ लोकांचं ना अभिनंदन करावं असं वाटतं की अप्रतिम तुम्ही या कांद्याच्या पातीचा उपयोग केलेला आहे खरंच. तर आता कांद्याच्या पातीला म्हणतात स्प्रिंग ओनियन. ओके, तर मला असं वाटतं की आपल्या शेफचा स्प्रिंग ओनियन कापून झालेला आहे. तर मी पुन्हा आपल्या शेफकडे येते. तर आपले मंडळी कांद्याची पात कांद्याची पात आपण छान कापलेली आहे. कांद्याची हो, कांद्याची पात व्यवस्थित कापलेली आहे. झालेली हो, yes. ओके, तर आता या कांद्याच्या पातीचं आपण काय करायचंय? काय झालं? हा कांद्याच्या पातीचं आपण करायचं. अतिशय ताजी हिरवी घ्यायची आहे. पिवळी हा. पानं काढून टाकायची आहेत अशी कांद्याची पात. तर ही ओके? कांद्याची पात आपण कापलेली आहे. ओके. आता ह्याच्या पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे नूडल्स. या. रसिको हो नूडल्सचं पुढे काय करायचं लोक इथपर्यंत येऊन थांबतात पुढे त्यांना कळत नाही पुढे काय जायचं. अगदी बरोबर आहे. तर ही सगळी नूडल्स याच्यात टाकायची. ओके, तर हे नूडल्स जे आहेत लोक कढईत नूडल्स टाकतात पण मी वेगळं करतो. मी नूडल्समध्ये कढई टाकतो. म्हणजे मला कळलं नाही. हे नूडल्स असे आहेत हा. हे असे वर उडवले की आ! याच्यात जे पडतात ते आपल्या पक्षातले. याच्याकडे बघायचं नाही यांच्यात दम नसतो. ज्या नूडल्सना पुढे पदार्थ होण्याची स्वप्न पडतात तेच आत पडतात. हे जे काठावरचे त्यांना सांगायचं बाबा हे बाबा या पुढे नाही चुकायचं मनधरणी करून त्यांना आत घ्यायचं सगळ्यांना. ओके, तर हे आता आपण सगळं केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं चव कुठून आणणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. म्हणजे एकंदरच मला प्रश्न पडलाय. नाही ही चव कुठून आणणार तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सॉसेस. बरं. हे सॉसेस हे टाकायचे. मला तुम्हाला हेच सांगायचं रसिको की अशा चुका होऊ शकतात. म्हणजे असं आपलं जे झाकण असतं ह्या सगळं सॉसचं ते उघडलं नसलं असं दाबलं की ते अरे रे, काय रे माणसा? हरकत नाही. ह्या अशा चुकल्या तरी अरे हे हरकत नाहीये. हे काय आपण धाकपण आहे हा? काय करतोस तू? नाही याचं संपूर्ण हे आपण केलं. शी. तर हे सगळं झालेलं आहे. हे- हे आता आपण ढवळायचं चाकू कुठे गेलं ह्याच्यात याने लायटरने हा ढवळायचं. लायटरनी कसं एक मिनिट हे तुम्ही याने काय करताय? ढवळायचं ह्याचं हरकत नाही. असं ढवळलं की आता लोक हो लक्षात घ्या हे जे नूडल्स आहेत ते वर कसे टाकायचे ही सुद्धा एक कला आहे. ते तुम्ही बघितलं असेल चायनीजच्या दुकानात किंवा चायनीजच्या गाडीवर ते असे असे करतात. ते थोडेसे असे असे करायचे आणि असे असे करताना मग असे तू मर ना तू मर ना. तू गच्चीवरनं उडी मार आणि तू जा ना मेला जा ना जा हलकटा. नंतर भेटूया पुढच्या वर्षी आपण. रसिको मी तुमची खरंच माफी मागते. मी माझ्याकडनं ही खरंच चूक झालेली आहे. आज रुचकर ही actually, मी इथे- आता जा डोकं फिरून तुमची- आज रुचकर ही जा आता फालतू ऐका ऐका तुमची एक रुचकर वस्तू ही- मला द्यायची होती. काय हे केस मगाशी ते कुत्र्या तुला ह्या शेपटानं मारेन मेल्या.
समीरदा तू ठार वेडा आहेस. तुम्ही दोघेही वेडे आहात पण तू विशेष वेडा आहेस. विशेष वेडा आहे. खूप भारी खूप भारी. आणि आम्ही पडलो रे हसून हसून. सुपर्ब. बघूया सरपंचांचं काय मत आहे. सई. माझ्या स्टाईलमध्ये एक सांगायचं की आजचा परफॉर्मन्स होता टवका परफॉर्मन्स. चौका. क्या बात आहे. प्रत्येक वेळेला कसं माणूस म्हणजे काहीतरी नवीन. आज तू काहीतरी विशाखा ते काहीतरी ते म्हणालीस ते म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन नवीन गोष्टी कुठून कॉन्सेप्ट जरी म्हणजे आता तुम्ही खूप वेळेला एक निवेदक असतो किंवा असं तुम्ही खूप केलं आहे पण तुम्ही काहीतरी वेगळंच तरी क्रिएट करता आणि इट इज मॅजिकल. It's magic. When you guys arrive on set, it's magic. God bless you. प्रसाद. मला ना सम्या तुझ्याकडे बघितलं ना की मला सतत इराणी चहा आठवतो. तुझी ना एक तल्लफ आहे, तुझी एक नशा आहे आणि जशी गाण्याची एक लूप लागतं आपण म्हणतो ना लूप लागते एखाद्या गाण्याचं सतत 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 तसं तू आज काय नवीन करणार आहेस, तू आज काय नवीन करणार आहेस किंवा इवन प्रसाद आणि नम्रतासुद्धा तुमचं ना तुमची तल्लफ लागली आहे तल्लफ आणि हे फार कमी ॲक्टर्स करू शकतात असं मला वाटतं. आणि सगळा म्हणजे राडा धुमाकूळ कहर कल्लोळ होता. बस ह्याच्या पलीकडे काही नाही बोलणार का काही नाही म्हणजे कायम असंच मनोरंजन तू इथून पुढची 300 वर्ष करत राहावंस अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. क्या बात है. नेहमीप्रमाणे आजही तुम्ही घातलेला राडा आम्हाला खूप आवडलेला आहे. तुम्ही असाच राडा आणि धुमाकूळ घालत राहा हीच इच्छा अपेक्षा. हा मला एक तेवढंच सांगायचं आहे की राडा मी नेहमीच घालत असतो पण मला जी साथीदार मिळालेली आहे तर ती इतकी भक्कम आहे की तो राडा कसा होतो ते मलाही कळत नाही स्टेजवर. तर त्यामुळे ती खूप कॉपरेट करते त्याला आणि आय एम सॉरी तुझ्या तर मगाशी थोडंसं डोळ्यात गेलं असेल ते श्वास करताना नंतर बघू. पण मी त्याचे पूर्ण मार्क्स हिला सुद्धा देतो कारण काम सोपं होतं रे. म्हणजे एखादी आर्टिस्ट जर इतकी तयारीची असेल ना तर तुला अजून 4 गोष्टी आपोआप सुचू शकतात ॲज अ लेखक म्हणून. अदरवाईज ना त्या आर्टिस्टमध्ये आपण अडकतो रिहर्सल घेत जो मला याच्या आधी अनेक वेळा अनुभव आलेला होता की तिचं पाठांतर होतंय का त्याचं पाठांतर होतंय का त्याला हे समजवा. इथे आर्टिस्टच एवढी हे आहे 2 ओळी जरी तिला दिल्या ना की त्या 2 ओळींच्या 4 ओळी करण्याची तिच्याकडे ताकद आहे ती. आणि थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गौरव आणि वनिता यांचं. हॅलो. यस 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 विक्रम सिंघानिया. यस यस विक्रम सिंघानिया. जे काय बोलायचं ते कॉन्फरन्सवर बोला, फोन करू नका. ओके बाय. आय एम विक्रम सिंघानिया. माझ्या कंपनीचा 80,000 करोडचा टर्नओव्हर आहे. चल 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 नाही. तरीही मी विक्रम सिंघानिया. माझ्या शेकडो कंपनीज आहेत. नाही नाही तरी पण नाही. 80 नाही रे नाही. तुझं नाही माझं 50. तरीही मी विक्रम सिंघानिया. माझ्या 50 कंपनीज आहेत आणि आता मी एअरलाईन्सच्या सॉरी 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 एअरलाईन्सच्या बिझनेसमध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि त्या स्टाफची निवड मी स्वतः माझ्या पारखी नजरेने करणार आहे. आणि माझ्या एअरलाईन्ससाठी आज मी एअर हॉस्टेसची निवड करणार आहे स्वतः. बघूया हु इज दॅट लकी गर्ल कम फ्रॉम हिअर फ्रॉम माटुंगा. ओके हे बघा बाई भोजपुरी गाण्याचा इव्हेंट पलीकडे चालू आहे, तुम्ही तिकडे जा. एक्सक्यूज मी सर, हे भोजपुरी नाही बॉलिवूड सॉन्ग होतं. ओके बरं मला सांगा तुम्ही इथं कशाला आलात? सर ऍक्च्युली मला एअर होस्टेस व्हायचंय सर. तुम्हाला काय व्हायचंय? एअर होस्टेस. मग मला जज व्हायचंय. हाय शक्य नाही तसं तर तुम्हाला ऍक्टर होणंही शक्य नाहीये सर. पण सर इथे आहात ना तुम्ही सर. बर मला सांग
समजा तुला असं वाटलं की तू एअर हॉस्टेस झाली हा. तर आपलं विमान उडेल. आ? म्हणजे सर ऑफकोर्स उडेल. आणि जर विमान उडालं असं आपण समजू की विमान उडालं पण तू एअर हॉस्टेस वाटशील. सर तुमची एअरलाईन्स आहे याच्यावर आम्ही विश्वास ठेवला ना सर. या मग मी एअर होस्टेस आहे याच्यावर पण विश्वास ठेवतील सर. ओके. आणि काय रे 80,000 करोडचा टर्न ओव्हर आहे. हे वाक्य फंबल न पडता बोलता पाहिजे म्हणून प्रसाद खांडेकरला नवस करणारा तू सिंघानी. अरे केस कापायला पैसे नाहीत म्हणून या छिपऱ्या वाढून फिरणारा तू सिंघानी. अरे फिल्टर पाण्यापासून बाईकवाल्यांकडून लिफ्ट घेत येतोस ते बसचे 12 रुपये वाचवणारा तू सिंघानी. जाऊ ना, ऐक ना, ऐक ना. खांडेकर सकाळी किती वाजता निघणार रे. हा. चल ना लवकर निघूया रे 150 रुपये वाजतात रे असा 4 वेळा फोन करणारा तू सिंघानी. अरे फ्री वायफाय मिळतं म्हणून त्या रेल्वे स्टेशनच्या मुतारीमध्ये तासन तास बसून राहणारा तू सिंघानी. आणि मला सांगणार मी एअर होस्टेस दिसते की नाही. अरे तू सिंघानी नाहीयेस पूर्ण केनी आहेस. ऐक ना किमान घातलेल्या कपड्यांची तर इज्जत ठेव ना यार. हा सांगू आंघोळीला कुठे जातो सांगू तू तू वाटतेस एअर हॉस्टेस. Yes, yes. वाटतेस एअर हॉस्टेस जम्बो जेटची. नाही, आपण आय एम द विक्रम सिंघानिया. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. येस विक्रम सिंघान. एक मिनिट काय झालं हसायला. सर ते नॅचरली आलं थोडं. आपण पुन्हा सुरू करूया. येस चला इंटरव्ह्यू सुरू करूया आपण. येस विक्रम सिंघान यस. एक मिनिट काय झालं हसायला काय हा झालं. बंपर आहे मी नाही राहू शकत. मी जाते. बंपर आहे म्हणजे इकडे थांब बंपर हसायचं नाही. विक्रम सिंघानिया. Yes, ओके yes. हसायचं नाही. Yes. इंटरव्ह्यू सुरू करू. हा. आय एम द विक्रम सिंघानिया. इट्स ओके. मला सांगा तुमचं नाव काय. सर आय एम पामेला जिंदाल. कम अगेन. सर आय एम पामेला जिंदाल. पामेला जिंदाल. तू येस मच्छी मार्केटमध्ये लोकांनी फेकून दिलेली मच्छीची मुंडकी गोळा करून त्याचा घरी जाऊन रस्सा बनवून खाणारी तू पामेला जिंदाल. अरे परवा सुके बोंबील चोरले म्हणून लोकांनी तुला मरूस तर मारला. ती तू पामेला जिंदाल. सकाळी सँडल घालून गेली तर घरी 3 बहिणी दारात वाट बघत उभे असतात की ताई आली की आमच्यातली घराच्या बाहेर पडेल. ती तू पामेला जिंदाल. अरे कोळीवाड्याच्या हॉटेलवरच्या बेसिनवरचा साबण चोरून घरी जाऊन आंघोळ करणारी तू सर तू पामेला जिंदाल. सर आपण एवढे मोठे उद्योगपती आहोत आपण एकमेकांबद्दल असं बोलणं शोभा नाही त्याचं. ओ माय गॉड सॉरी. आपण श्रीमंत लोकांनी असं एकमेकांबद्दल बोलणं आपल्याला अजिबात शोभत नाही. येस सर. अर्थविश्वात खळबळ निर्माण होईल. वाक्य बोललो. इट्स ओके. मला सांगा तुमचं एज्युकेशन कुठे झालेलं आहे. सर ड्यून स्कूल फ्रॉम डेहराड्यून. ओके म्हणजे तुमची इंग्रजीवर कमांड आहे. येस सर. बोलून दाखवा. मी बोलेन पण तुम्हाला कळेल सर. दॅट्स अ पॉइंट. सर मराठीत व्याकरण नावाचं काहीतरी असतं हे अलीकडे सीझन सुरू झाल्यावर कळलं नाही का आपल्याला. त्याआधी तुम्ही उद्गारवाचक चिन्हाला काय म्हणायचं सर. उभी दांडी. क्या बात. आणि सर प्रश्नचिन्हाला सर आजोबाची काठी. क्या बात. वा सर वा. आणि सर स्वल्पविराम. मोड आलेला शेंगदाणा. सर अशी परिस्थिती असताना सर आपण इंग्लिश मध्ये बोलावं का सर. ओ नो 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 नो. आपल्यासारख्या श्रीमंतांनी असं एकमेकांची उणी धुणी काढणं आपल्याला अजिबात शोभत नो नाही. सर नो. साहित्य विश्वात खळबळ निर्माण होईल. बोललो एकदाच.
तर तुमचं इंग्रजी मला मान्य आहे. मला सांगा तुम्ही जेव्हा आपल्या विमानात जर एमर्जन्सी आली तर तुम्ही काय करणार? सर मी डेमो देते सर, तुम्ही सूचना द्या, मी ऍक्शन करून ओ ओके ओके हा Yes, sir. तर मला सांगा तुम्ही असं सूचना देणार. ओके मी बोलणार, तुम्ही ऍक्शन करून दाखवा, चालेल. यात्रीगण कृपया ध्यान दे, हवाई जहाज में 2 दरवाजे हैं, एक इस तरफ एक इस तरफ. अच्छा, आईच्या गावात, आईच्या गावात. सारे मग फेकून मारीन तुला. आईच्या गावात नंबर छातीत लागला ना जोरात. जोरात लागला का पंच? मग सरपंच पण दुसरे दिसायला लागले मला. हे करू नको तू, हे बंद कर. नाही, एक काम कर, मग दुसरं काय दुसरं सांग ना मला थोडं. तू ना जेव्हा प्लेन सुरू होईल ना Yes, sir. तेव्हा प्लेनच्या असं मागे जात जा, म्हणजे कसं टेक ऑफला पण असं उभं राहील. हा? आणि जसं प्लेन असं वर जाईल ना तर लगेच पुढे कॉकपिट मध्ये लँडिंगला ते आपोआप खाली येईल. हो. आणि सर विमान हवेत असेल तेव्हा सर. मग तो मधोमध उभी राहा ना अशी, मधोमध उभी राहा, म्हणजे कसं बॅलन्स राहील. ओके माझं केवढे फायदे आहेत सर. येस. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांग, प्लेन मध्ये जर एमर्जन्सी आली तर तू काय करशील? सर टॉयलेट असतं ना आतमध्ये. एमर्जन्सी आला काय करशील? टॉयलेट असतं ना सर आत. नाही, नो सर, नो सर. ती एमर्जन्सी नाही का? प्लेन मध्ये जर बिघाड झाला तर तू प्रवाशांना काय सांगशील? काय सर? पण मला सांग, पॅराशूटचं काय करणार? हा सर पॅराशूटचं काय करणार? पण सर पॅराशूट कमी पडले तर सर. पॅराशूट कसे कमी पडतील का? मग दोघा तिघांना तू गिळ आणि खाली उडी मार. अरे मंदात का तू? पॅराशूट कसे कमी पडतील? ते काय प्रसादोगचा मार्ग आहे कमी पडायला? सर डायरेक्ट. अरे आपण ऍक्टर आहोत, ऍक्टर. येस सर. आपण स्टँडर्ड मेंटेन ठेवला पाहिजे. येस सर. इनामदार नाही फालतुगिरी करायला. प्रत्येक सीट खाली एक एक पॅराशूट ठेवलेलं असतं. ओके सर, ओके. विमान जेव्हा हवेत जातं तेव्हा हवेत एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यावेळेस तू काय करणार? सर पट्टा सैल करणार सर. आणि त्याच पट्ट्याने मी तुला सोडणार. नाही सर, बरं नाही अरे सर. पट्टा म्हणजे तसा नाही, श्वास घ्यायला त्रास होतो ना तेव्हा काय करणार? श्वास घ्यायला हा म्हणजे प्रथमोपचार काय करणार? सर मग रमेशचे उपचार कोण करणार? प्रथमोपचार ग, प्रथमेश श्रमेचे उपचार नाही, प्रथमोपचार. मागे आपण स्किट केलं होतं, ते स्किट बघून सगळे काय झाले होते? फ्रस्टेड. Yes! फर्स्टेड सर, फर्स्टेड. फर्स्टेड मी शिकले सर. मला येतं, मी करून दाखवते. करून दाखव. सर समजा तुम्हाला असा श्वास लागला तर तुम्ही काय कराल सर? मला हो, ऐका. ही आई. माती माती मरायची ऍक्टिंग नाही रे, जरा बरं कर ना. बरं करू. अश्लील वाटतंय रे. मधलं कर ना, मधलं. डायरेक्ट टोकाचं करतो यार तू. मधलं कर ना. ओके ओके मी करतो. मधलं. आय एम विक्रम सिंघानिया. मला जमेल. ओके. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. हा, मला सर, श्वास सर, घ्यायला झोपा, झोपा, झोपा. तुम्ही सर, झोपा. झोपतो. सर मी शिकले होते तेव्हा डोकं इकडे होतं सर. हो काय? ठीक आहे, मी इकडे करतो. तू करून दाखव. सर. ओके. ओके ओके. कोण हाय का रे? खाली मी आहे. बघ जरा खाली माणसं आहेत. हा हा पंजा आहे सर. हा, ठीक आहे. एक मिनिट. हे असा हात करायचा आणि हे असं पम करायचं. हा? सर एक मिनिट सर, एक मिनिट. फोन आला सर. हा प्रथमोपचार. हा, एक मिनिट. हा बोल का. मी एअर होस्टेस झाले, मी तुला आता फ्री मध्ये सगळीकडे फिरवणार. अरे साडे क्लास वरचा पाय काढ ग. मी करते, तुला करते फोन. थांब. एक मिनिट. ए सिंघानिया. ए फिल्टर पाडा. गौरव खांडेकर गाडी काढून गेला रे. प्रसाद. आयुष्यभर खांडेकरच्या जीवावरच जग. मर तुम्ही चालले. मला ऐका ना. आता हो तुझा मॅडम. विक्रम सिंघानिया. खूप हसवलं तुम्ही, खूप भारी झाला परफॉर्मन्स. तर सरपंच तुम्हाला काय वाटतं ह्यांचा परफॉर्मन्स बघून? सई? ऑनेस्टली मला तुमच्यात कधी कधी तुमच्या इनामदारांची झलक दिसते. वा वा. पण ती झलक दिसते अजून. म्हणजे तुमच्याकडे कपॅसिटी आहे त्यांच्या एवढं पॉवरफुल परफॉर्म करायची. वनिता तू आता पूर्णपणे खुललेली आहेस आणि तू झोकून देतेस प्रत्येक कॅरेक्टरमध्ये स्वतःला आणि ते
प्रत्येक स्किटमध्ये दिसतं. कीप इट अप आणि मस्त झालं. नाड्याबाद परफॉर्मन्स. नाड्या बाद परफॉर्मन्स. सरपंच प्रसाद. गौरव, वनिता, हवेत जाणं आणि उंचीवर जाणं याच्यात खूप फरक आहे. आज तुम्ही उंचीवर गेलात. वा वा. खूप छान. आपल्या या कुटुंबाच्या या संपूर्ण मोठ्या प्रवासात एक मंदार अन्विता आले, दुसरे प्रथमेश रमेश आले आणि ते पण पेटून काम करत आहेत. कुटुंब आपलंच मोठं होतं आहे, त्याबद्दल वाईट नाही वाटून घ्यायचं. तेही मोठे होत आहेत, त्यांच्या जोडीने तुम्ही मोठे होत आहेत, तुमच्या सगळ्यांच्या जोडीने आपण सगळे मोठे होतोय आणि फायनली कार्यक्रम मोठा करतोय आणि महाराष्ट्राला मोठं मनोरंजन द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. वा, वेल सेड. आणि एकमेकांबरोबर पेटूनच काम केलं पाहिजे. ते स्पिरिट असलंच पाहिजे, पण ते हेल्दी असलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. सो तुझा झाला तर यायला मी पण दाखवतो पुढच्याला, मग झाला तुझं मी पण दाखवतो पुढच्या वेळेला. सो कीप द स्पिरिट गोईंग ऑन. विश यू ऑल द बेस्ट. वा वा. खूप कौतुक झालेलं आहे मित्रांनो. बघूया किती गुण देतात सरपंच. सई. 10 गुण. प्रसाद 9.5 गुण. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, आता आपल्याला कळणार आहेत की कोण आहेत सर्वोत्कृष्ट शेफ आणि कोण ठरणार आहेत सेफ आणि कोणाच्या घरी होणार आहेत नारळाच्या वड्या. अर्थातच हा निकाल जाहीर करण्यासाठी मी दोन्ही सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. तर तुम्हाला सर्वप्रथम विनंती की तुम्ही या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत ती नावं जाहीर करावी. या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आहेत 80,000 करोडचा टर्न ओव्हर आहे. हे वाक्य फंबल न पडता बोलता पाहिजे म्हणून प्रसाद खांडेकरला नवस करणारा तू सिंघानी. अरे फ्री वायफाय मिळतं म्हणून त्या रेल्वे स्टेशनच्या मुतारीमध्ये तासन तास बसून राहणारा तू सिंघानी. हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. तर हास्य बुद्रुक मधून गौरव आणि वनिता हे 5व्यांदा ठरलेले आहेत कॉमेडीचे जहागीरदार. अभिनंदन. अभिनंदन. तुम्ही दोघेही बसू शकता. अभिनंदन. थँक्यू. आणि आता ती वेळ आलेली आहे. कोण हा आपला मंच सोडून जाणार आहेत ती नावं जाहीर करण्याची. आम्ही असा विचार करतोय की अन्विता आणि रसिका या दोघींना सुद्धा आम्ही काहीच करणार नाही आहोत. आज कोणालाच एलिमिनेट करणार नाही आहोत. ओ माय गॉड. ओ माय गॉड. कारण आज सगळ्यांनीच मला असं वाटतं की खूप पेटून उठून जीव लावून परफॉर्म केलं आहे आणि आज एलिमिनेशन असेल तर सगळ्या रेसिपीचा विचका होईल आणि तो आम्हाला करायचा नाही. आम्हाला सगळी पंचपक्वान्नं आमच्या ताटात पाहिजेत आणि त्या सगळ्या पंचपक्वान्नांचा आम्हाला पुरेपूर आस्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे आज एलिमिनेशन नाही आहे.